आणि आता छत्रपती संभाजीनगरमधून महत्त्वाची बातमी आहे। संदीपान भुमरेने आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। ब्रेकिंग न्यूज आहे संभाजीनगरमधून। संदीपान भुमरे जे विद्यमान मंत्री देखील आहेत त्या शिंदे गटाचे आणि त्यांनी आता उमेदवारी मिळालेली आहे त्यांना महायुतीकडून। त्यांनी आपला उमेदवारी अर्ज लोकसभेसाठी दाखल केलेला आहे। संभाजीनगरमधून ठाकरे गटाचे महाविकास आघाडीचे चंद्रकांत खैरे उभे आहेत, तर आता त्यांच्या विरोधात संदीपान भुमरे आहेत आणि त्यांनी आपला उमेदवारी अर्ज देखील दाखल केलेला आहे। शिवसेनेकडून त्यांनी अर्ज दाखल केला आहे। चंद्रकांत खैरेंविरोधात आता संदीपान भुमरे अशी मुख्य लढत छत्रपती संभाजीनगरमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे। संदीपान भुमरेंनी अर्ज दाखल केलेला आहे। संदीपान भुमरे शिंदे गटाचे विद्यमान मंत्री देखील आहेत। आपण अधिक माहिती घेऊ, आमचे प्रतिनिधी माधव सावरगाव आपल्या सोबत आहेत। माधव, आता संदीपान भुमरेने अर्ज दाखल केला आहे, चंद्रकांत खैरेंविरोधात त्यांची लढत होणार आहे, काय शक्ती प्रदर्शन केलं का त्यांनी? गिरीश, आज चंद्रकांत खैरे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर शहरातून त्यांनी रॅली काढलेली आहे। या रॅलीमध्ये स्वतः आदित्य ठाकरे सहभागी झाल्याचं आपण बघितलेलं आहे। मात्र दुसरीकडे संदीपान भुमरे यांनीही आपला अर्ज स्थानिक महायुतीचे पदाधिकाऱ्यांना घेऊन दाखल केलेला आहे। त्यांची पहिली महत्वाची म्हणजे 25 एप्रिल रोजी रॅलीच्या मार्फत जाऊन उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचं सांगितलं होतं। त्या दिवशी स्वतः मुख्यमंत्री सुद्धा येणार आहेत, तो कार्यक्रम नियोजित आहे। पण पहिला अर्ज म्हणून त्यांनी आज एक अर्ज दाखल केला आहे आणि दुसरा एक अर्ज ते 25 एप्रिल रोजी दाखल करणार आहेत आणि त्यावेळी मुख्यमंत्री आणि इतर महत्वाचे नेते सुद्धा उपस्थित असणार आहे। त्यामुळे आता तू सांगितल्याप्रमाणे या दोघांचेही अर्ज आता दाखल झालेले आहेत। प्राथमिक दोन्ही अर्ज दाखल झाल्यामुळे प्रमुख लढत या दोघांमध्ये होणार आहे। सोबतच खासदार इम्तियाज जलील हे सुद्धा परवा दिवशी म्हणजे 24 तारखेला अर्ज दाखल करणार। निश्चितच माधव, संभाजीनगरमधून संदीपान भुमरेंनी अर्ज दाखल केलेला आहे।